वार सोमवार सहस्त्रहार चक्राची रेकी साधना करण्याचा आजचा दिवस. इथे कल्पनेमधून आपण या चक्रावर, ज्याचं स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी किंचित वर, सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल आपण बघण्याचा प्रयत्न करतो. या सहस्त्र पाकळ्या म्हणजे आपल्यामध्ये येणारे विविध विचार आणि याच्याशी संबंधित असलेले सूक्ष्म अवयव, प्रत्येक न्यूरॉन आणि चेतनारूपी शक्ती, वायूंमधील उदान वायूचे प्रभुत्व असलेले हे चक्र. उदान वायू ज्याचा संबंध आहे आपले विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रहार चक्राशी संबंधित, ह्या वायूला अजून प्रबळ करण्यासाठी जेव्हा सातत्याने आपण सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतो आणि चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करतो, त्याद्वारे हे चक्र जागृती होण्यासाठी मदत होते. अपान वायू ज्याचे स्थान आहे आपल्या नाभीच्या 4 बोटाखाली, जे विसर्जन क्रियेशी संबंधित आहे. अपान वायूचे कार्य जर जास्त वाढले तर आपण जे काही ग्रहण करत आहोत ते लवकर निघून जायला लागते. तर म्हणून सातत्याने उदान वायू वाढवण्याचा विचार करायला पाहिजे. उदान वायूचे कार्य अधिक प्रबळ झाल्यानंतर शिवतत्वाशी, परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला मदत व्हायला लागते. ध्यान धारणा, सातत्याने रेकी घेणे, तुमच्या आवडीच्या गोष्टी करणे, किंवा तुम्ही म्हणू शकता की विज्ञानमय कोश म्हणजे विविध शास्त्रांचे ज्ञान घेऊन सातत्याने आनंदमय कोशामध्ये राहणे, याद्वारे तुम्ही परमतत्वाशी एकरूप व्हायला लागता. आपल्याला असे वाटते की सातत्याने जेव्हा आपण खूप कष्ट करतो किंवा सातत्याने आपण देवधर्म वगैरे करतो, तर त्यावेळेस आपले सहस्त्रहार चक्र जास्त जागृत व्हायला लागते. पण असे न होता जेव्हा आपण सातत्याने चांगला विचार करत असतो, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वेगळे विचार येतात त्या वेगळ्या विचारांना तिथल्या तिथेच कुंपण घालून आपण चांगल्या विचारांकडे, सकारात्मक विचारांकडे जेव्हा आपण जास्त वळायला लागतो, कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये त्या कठीण परिस्थितीचा पूर्ण विचार करून, आपला समतोल राखून त्या कठीण प्रसंगाला अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये बघतो, किंवा आपल्यापेक्षा दुसऱ्यांवर अधिक वाईट वेळ असते असा विचार करून त्याच्यामध्ये पण जेव्हा आपण सकारात्मक विचारांना घेऊन येतो, निर्णय घेण्याची जेव्हा वेळ असते तेव्हा आपण पूर्ण विचार करूनच मग निर्णय घेतो, किंवा आपल्याबद्दल सातत्याने चांगले विचार आपण जसे आहे तसे स्वीकारण्याची जेव्हा आपण स्वतःला आपण तयार करतो. मी एक पवित्र आत्मा आहे, एक शुद्ध आत्मा आहे, एक शांत स्वरूप आत्मा आहे. माझ्या स्वतःला मी पूर्णपणे स्वीकारलेलं आहे. माझं हे जीवन खूप आशादायी आहे. आत्तापर्यंत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे आणि पुढे पण त्या होत आहेत. या ब्रह्मांडीय वैश्विक शिवशक्ती, रेकी शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. या मंगलकारी शक्तीद्वारे माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. माझ्या स्वतःला मी आहे तसं पूर्णपणे स्वीकारलेलं आहे. पंचभूतांनी तयार झालेले हे शरीर, त्याच्यावर आधारित असलेला पंचकोश हा दिवसेंदिवस खूप सक्षम झालेला आहे. माझ्यामध्ये असलेल्या व्याधींची तीव्रता
एकदम कमी झालेली आहे. रोज मी एकही क्षण वाया न घालवता या शक्तीची उपासना करत आहे आणि ह्या शक्तीच्या उपासनेने माझे मी ध्येय प्राप्त करत आहे. माझे ध्येय जे प्रत्येक क्षणामध्ये आहे, प्रत्येक श्वासात आहे, माझ्या शरीराच्या रोमारोमामध्ये आहे. असाध्य गोष्टी मी साध्य करत आहे. दैवी शक्तींवर, माझ्या रेकी गुरूंवर माझा पूर्ण विश्वास आहे. रेकी गुरूंचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. मी शून्य आहे ही संकल्पना माझी स्पष्ट झालेली आहे. जर एकही श्वास माझ्या हातात नाही आहे, प्रत्येक श्वासावर भगवंताचा अधिकार आहे. मोजून मापून दिलेले माझे श्वास आणि प्रश्वास, या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. या चैतन्यरूपी ऊर्जेमध्ये मी या श्वासाला बघत आहे आणि हा श्वास म्हणजे जणू काही फक्त प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन नसून माझ्या अंतरंगाचा खोल असा प्रवास आहे. आजपासून मी माझ्या स्वतःला जास्तीत जास्त जवळून बघण्याचा प्रयत्न करत आहे. विविध वायूंद्वारे त्यातलाच महत्त्वाचा वायू उदान वायू, जो मला परमतत्वाशी अधिक जवळ घेऊन जात आहे. आणि उदान वायू म्हणजे नुसते हवेमध्ये उडत न राहणे, त्यापेक्षा माझ्या या मनाला अधिकाधिक हलके करण्याचा प्रयत्न, जे सातत्याने विविध विचारांचे ओझे मी माझ्या मनावर वाहत आहे. या विचारांची काहीही गरज नसताना माझ्या विचारांना मी एकदम हलकेपणा देत आहे. आणि हा हलकेपणा येत आहे माझ्या विचारांना अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी. खूप आभार उदान वायूचे, चांगल्या अंतर्मनाचे. माझ्या अंतर्मनाच्या खोल समुद्रामध्ये मी स्वतःला वाहून घेत आहे. खूप आभार माझ्या चांगल्या अंतःकरणाचे, चांगल्या मनाचे, माझ्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे, शिवतत्वाचे खूप आभार. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास हा खूप महत्त्वाचा आणि प्रत्येक श्वासाचे मी खूप आभार मानते. ओम रूपी शिवशक्ती भरभरून माझ्या अंतरंगामध्ये वाहत आहे. खूप आभार, खूप आभार या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं.